आता एक वेगळी बातमी आहे। तुम्हाला जर कानामध्ये इयरफोन्स घालून किंवा डोक्यावर हेडफोन्स लावून बराच वेळ गाणी ऐकण्याची किंवा रील्स पाहण्याची सवय असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। कारण हेडफोन्स किंवा इयरफोन्सच्या सततच्या वापरानं तुम्ही कायमचे बहिरे होऊ शकता। अर्थात इयरफोन्सचा धोका काय आहे हे आजपर्यंत अनेक वेळा सांगण्यात आलेलं आहे। मात्र आता केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं या संदर्भात सगळ्या राज्यांना पत्र लिहिलंय आणि तरुणांमध्ये या संदर्भात जनजागृती करण्याची सूचना सुद्धा केली आहे। कानात तासनतास इयरफोन्स घालून ऐकत असाल तर वेळीच सावध व्हा आणि ही सवय सोडून द्या। हेडफोन्सचा अतिवापर घातक ठरणारा आहे। या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सगळ्या राज्यांना सावध करणारं पत्र लिहिलंय। डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेसच्या अतुल गोयल यांनी पत्रात म्हटलंय, वायर किंवा वायरलेस इयरफोन्स आणि हेडफोन्सचा दीर्घकाळ वापर घातक आहे। दिवसाला 2 तासांपेक्षा जास्त काळ हेडफोन्स वापरू नयेत। जास्त काळ हेडफोन्स वापरायचे असतील तर मधून ब्रेक घेणं आवश्यक आहे। दीर्घकाळ हेडफोन्स वापरल्यानं बहिरेपणा येण्याचा धोका असतो। दीर्घकाळ हेडफोन्सचा वापर केल्यास वेगवेगळे आवाज ओळखण्याची क्षमताही कमी होते। हेडफोन्सच्या वापरामुळे बहिरेपण आलं तर कानांची ऐकण्याची क्षमता संपून जाते। श्रवण यंत्राच्या वापरानंतरही ऐकू येणं शक्य होत नाही। विशेषतः तरुणांमध्ये हेडफोन्सचा वापर वाढतोय, त्यामुळे तरुणांना जास्त धोका आहे। तसंच लहान मुलांना ऑनलाईन गेमिंग पासून दूर ठेवा असं आवाहनही करण्यात आलंय। तुम्ही जर कंटिन्युअसली दिवसातनं 8-8 तास वापरताय आणि त्याचं व्हॉल्यूम जास्त प्रमाणात ठेवताय तर पहिली गोष्ट तुम्हाला बहिरेपणा होण्याची शक्यता असते। दुसरी गोष्ट कानात रिंगिंग साऊंड चालू होऊन जातं, जसे करून असं हमिंग साऊंड चालू होऊन जातं। काही पेशंटमध्ये डिप्रेशन, मेंटल प्रॉब्लेम चालू होऊन जातात। काही पेशंटमध्ये कार्डियक प्रॉब्लेम चालू होऊन जातात। त्याच्यासाठी जास्त प्रमाणात हेडफोन किंवा आपण जे म्हणतो इयरबड्स वगैरे ते न यूज केलेलं बेटर राहतं आपल्या स्वतःच्या स्वास्थ्यासाठी। याआधीही हेडफोन्सच्या वापराबद्दल इशारे देऊनही हेडफोन्सचा सर्रास वापर होतोच आहे। तसंच तरुणांमध्ये ब्लूटूथ इयरफोन्सचा वापरही वाढलाय। मी जास्त वेळ हेडफोन वापरत नाही, कारण आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते। त्यामुळे साधारण 1 तास ते 1.5 तासच्या वर मी हे हेडफोन वापरत नाही। मी फक्त गाडी चालवताना हेडफोन वापरतो, कारण आपण जेव्हा गाडी चालवतो तेव्हा गाडी चालवताना आपल्याला जेव्हा कॉल होतो त्या ठिकाणी कॉल आपण ट्रॅफिकमध्ये असल्यानंतर उचलू शकत नाही। हे जर ब्लूटूथला कनेक्ट असेल तर आपण तेच कॉल या ब्लूटूथद्वारे आपण उचलू शकतो, त्या ठिकाणी बोलू शकतो। हां, आता मोस्टली काय हेडफोन म्हटल्यावर सगळेजण गाणे ऐकण्यासाठीच करतात। आम्ही पण ते गाणे ऐकण्यासाठी किंवा कॉल्स वगैरे असतात, ऑफिशियल कॉल्स वगैरे असतात, ह्याच्यासाठी मोस्टली आत्ता तर सध्याच्या ह्याच्यामध्ये कसं झालं आहे की हेडफोन हा कंपल्सरी सगळ्यांना वापरावा लागतो। कसं असतं आहे आपण येण्या जाण्यासाठी, ट्रॉफिकमध्ये कॉल बिल रिसीव्ह करण्यासाठी हेडफोन हा प्रत्येकजण वापरतच असतात। सार्वजनिक ठिकाणी 100 डेसिबल्सपेक्षा जास्त आवाज राहणार नाही याची काळजी घ्या, अशी सूचनाही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्य सरकारांना केली आहे। तसंच हेडफोन्सचा वापर कमी करण्यासाठी महाविद्यालयांना जनजागृती करायला सांगा, अशा सूचनाही देण्यात आल्या। इयरफोन्स वापरणाऱ्यांनी आरोग्य विभागाचं हे पत्र गांभीर्यानं घ्यावं, वेळीच सावध व्हा आणि हेडफोन्सचा वापर कमी करा। प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।